जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे। संपर्क 9987432524। गावदेवी ग्रामस्थ आगरी चॅरिटेबल संस्थेतर्फे चिंचपाडा गावात श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव साजरा। कल्याणपूर्व मधील संस्कार संस्कृती परंपरा जपणाऱ्या चिंचपाडा गावात सोमवारी प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरीत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर शेकडो संख्येने ग्रामस्थ उपस्थित होऊन चिंचपाडा नागेश्वर मंदिर ते आई गावदेवी मंदिरापर्यंत दिंडी काढून रामकृष्ण हरीचा जप जपला। नागेश्वर मंदिर ते आई गावदेवी मंदिरापर्यंत दिंडी काढून रामकृष्ण हरीचा जप जपला। हरिनामाच्या पाठात लीन झालेल्या ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरून दिंडीमध्ये सहभाग घेतला होता। जय श्रीरामाचा जय जयकार करत गावदेवी मंदिरात जाऊन शेकडो ग्रामस्थांनी रिंगण बनवून मोठा जयघोष केला।
त्यासोबतच गावदेवी मंदिरासमोर राम शब्दांचा दीप महोत्सव करून आनंदी वातावरणात प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा केला। गावदेवी ग्रामस्थ आग्री चॅरिटेबल संस्था संस्थापक एकनाथ म्हात्रे, अध्यक्ष सुरेश म्हात्रे, शरद म्हात्रे सह महिला ग्रामस्थ आणि तरुण पिढीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज आमच्या चिंचपाडा गावामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा या ठिकाणी होत आहे। श्रीरामाचं आज अयोध्यामध्ये मंदिराची स्थापना झाली। देव मंदिरामध्ये स्थापित झालेले आहेत। अख्ख्या भारतामध्ये फार साजरा जोराने होत आहे। त्याचप्रमाणे आम्ही चिंचपाडा गावात दिंडी सोहळा करून शाळेला एक चौक आहे, आमच्या चौकातून त्या ठिकाणी श्रीरामाची स्थापना केलेली आम्ही आणि त्या ठिकाणून दिंडी टाल मृदुंग वाजत आम्ही सर्व गावकरी महिला मंडळ सर्वांनी मिळून या ठिकाणी मोठा रामाचं नाम घेत आम्ही दिंडी सोहळा केलेला आहे आणि रामाचा जय जयकार केलेला आहे आणि आम्ही सर्व चिंचपाडा ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी फार जोरात साजरा केलेला आणि गावदेवी माता मंदिरात येऊन या ठिकाणी आम्ही रिंगण करून महिलांनी रिंगण करून या ठिकाणी चांगल्या प्रकारे जय घोष रामाचा आम्ही करत या ठिकाणी साजरा संपन्न करत आहोत। मंदिरामध्ये आज अयोध्येमध्ये भव्य दिव्य असं श्रीराम मंदिराची उभारणी जी झालेली आहे त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहानं सर्व देशभर नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तसेच त्याच अनुषंगाने आज चिंचपाडा गावात देखील गावदेवी आग्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ व सर्व भाविकांच्या सहभागातून आज आपलं जे नागेश्वर मंदिर आहे त्या समोरून श्रीरामाच्या प्रतिमेची उभारणी केली। तिथे पूजन करण्यात आलं। तेथे सर्वांनी भजन कीर्तनामध्ये सहभाग घेतला आणि ती दिंडी या ठिकाणी गावदेवी मंदिरात आणण्यात आली। आपण या ठिकाणी बघत असाल श्रीरामाच्या स्वागतासाठी सर्व महिला भगिनी असतील, आपले सर्व ग्रामस्थ असतील, सर्व बाळगोपाळ असतील, सर्व ज्येष्ठ नागरिक चिंचपाडा गावातील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आणि शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारं हे दीपोत्सवाचा कार्यक्रम या गावदेवी मंदिरात आणि नागेश्वर मंदिरासमोर साजरा करण्यात आला आणि सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि ईश्वराचरणी प्रार्थना करतो की सर्वांचं जीवन आनंदमय आणि सुखमय हो। जय श्रीराम। श्रीरामाचा जगभर हा सोहळा आपल्या भारतातून अखंड भारतातून सर्व लोकांनी प्रतिसाद दिला। त्याला ज्याप्रमाणे कोर्टाने आदेश दिला त्याप्रमाणे श्रीराम मंदिराचा हा पाया उभारणी होऊन आज कलशही पूर्ण होऊन आज श्रीराम प्रभुचंद्रांची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि हा दीपोत्सवाचा कार्यक्रम सर्व जगभरात होत आहे। घराघरात गल्लीगल्लीत हा कार्यक्रम सतत कोणाला सांगण्याची गरज नाही अशा प्रकारे आपणाहून आपण सर्व लोक करतात। माऊली एका ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात का मी अविवेकाची काजली फेडूनी ज्ञानदीप उजली ते योगी या पाहे दिवाळी निरंतर तशी ही दिवाळी आज जवळजवळ म्हणजे दिवाळीचा सण आहे। दिवाळी जरी कमी थाटामाटात होत असेल साजरी, परंतु आजचा हा दिवस सर्वांनी थाटामाटात हा साजरा केलेला आहे। तरी आमच्या गावदेवी मंडळातर्फे सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो आणि अशाच प्रकारे ही श्रीराम प्रभूंची आणि गावदेवी मातेची सेवा ही अखंड सर्वांना घडत राहो आणि सर्वांना उदंड आयुष्य लाभो। जय श्रीराम। आई गावदेवी ॲग्री चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने आज नागेश्वर मंदिर ते आई गावदेवी मंदिर चिंचपाडा असा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या दिंडीचा एक संदेश की
इसवी सन 900 पासून भारतावर परकीय आक्रमणं होत होती, विशेष जातीची आक्रमणं होत होती. पण तरी पण आज आपला हा हिंदू धर्म वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असो किंवा इतर कुठल्याही उपक्रमातून आजही आपला हिंदू धर्म कुठल्या प्रकारे ज्वाज्वल्यपणे जिवंत आहे हे या दिंडी सोहळ्यातनं आपण दाखवून देत आहोत. तसेच या दीपोत्सवातून आज आपण अंधारातून उजेडाकडे जात आहोत. अशीच भारत देशाची प्रगती उत्तरोत्तर होत राहो अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो, आमच्या आई गावदेवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय श्रीराम, गावदेवी माते की जय. जय श्रीराम. तर आम्ही हा नवीन युग आहोत. आम्ही आमच्याकडून जास्तीत जास्त योगदान द्यायचं प्रयत्न करतोय आणि ही जी प्रथा आहे जी एवढ्या वर्षांपासून चाललेली आहे, आमच्या पूर्वजांनी हे सगळं जे आमच्यासाठी आणलेलं आहे हे आम्ही पुढच्या जेवढ्या जास्त आलेल्या वर्षांपर्यंत हे टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमच्याकडून जास्तीत जास्त योगदान देणार आहोत. हे जे आपला कल्चर आहे हा कसा टिकवून ठेवायचा हेही आम्ही म्हणजे आमचा प्रयत्न राहील की हे टिकून राहील आणि आपले देव आणि जाती हे सगळं टिकवून ठेवायचाही आम्ही खूप प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जे आहे हे पोचवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण सनातन धर्म पाळतो. सनातन धर्मात आपल्याला शिकवतात की आपण एका देवाची श्रद्धा नाही करून सर्व देवांना ज्यांना आपल्याला मानायचे त्यांची श्रद्धा करावी, मनापासून करावी. आपण जर मनापासून श्रद्धा केली आपल्याला फळ नक्कीच भेटेल. हा जो रामाचा उत्सव आहे हा सिद्ध करतो की आपला भारतात कितीही स्टेट्स असून सर्व एकत्र आहेत. सर्व स्टेट्समध्ये एकत्र हा उत्सव साजरा केला जातोय. हे सिद्ध करतो आपण कितीही धर्म असले ह्या देशात तरी सर्व एक आहोत, सर्व युनायटेड आहोत. धन्यवाद. मी सुरेश म्हात्रे, आगरी चॅरिटेबल संस्थेचा मी अध्यक्ष आहे. आम्ही गावदेवी ग्रामस्थ आगरी चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून गावातील सर्व सण अतिशय उत्साहानं साजरे करत असतो. त्याचाच एक प्रकार म्हणून आज आपण येथे श्री रामप्रभू यांचे आज अयोध्या येथे जे मूर्तीचे जे प्राणप्रतिष्ठा जी झाली आणि श्री रामांचे हे नूतन मंदिरामध्ये त्यांना आज एक स्थान मिळालं आणि मी म्हणेन की हे जे 500 वर्षाचा जो संघर्ष होता हा कुठेतरी संपलेला आहे आणि त्यांना आपण एक बोलतो की एक आपला कर्तव्य होता की 500 वर्षाच्या संघर्षानंतर एक नूतन मंदिर आणि त्या स्थानावर त्यांचं पुन्हा प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. याचा फार मोठा उत्साह आणि जल्लोष आमच्या गावातच नाही तर संपूर्ण देशात हा साजरा होत आहे आणि त्याच माध्यमातून आमच्या गावकऱ्यांचं पण एक कर्तव्य किंवा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सकाळी 5:30 वाजता काकडा आरती घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक आईची महाआरती पण घेतलेली आहे. नंतर हरिपाठ झाला. संध्याकाळच्या वेळेस आम्ही येथे दिंडीचे आयोजन केलेले होते. सर्व येथे आध्यात्मिक आम्ही लोक जे होते इथे जमलेले होते आणि या दिंडीच्या माध्यमातून आम्ही येथे आपण दर्शनासाठी सर्व गावकऱ्यांच्या दर्शनासाठी येथे आपण श्रीरामांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि येथेच तो दिंडीची सुरुवात आपण करून आई गावदेवीच्या तेथे आपण जाऊन ते संपन्न केलेलं आहे. अतिशय उत्साहाने सर्व गावकऱ्यांनी याच्यात भाग घेतलेला होता. नंतर मग आपण दिंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर येथे आपण 108 दिवे लावून येथे आपण हा दीपोत्सव साजरा केलेला आहे आणि खरोखरच सर्व देशवासियांसाठी हा आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण आहे आणि म्हणून मी सर्वांना या माध्यमातून शुभेच्छा देऊ इच्छितो की आज श्री रामप्रभू यांचे मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झाले त्यानिमित्त सर्व देशवासियांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम सर्वांना. मी गावदेवी ग्रामस्थ आगरी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचा कार्याध्यक्ष आहे. खरंच आम्ही आपल्या चिंचपाडा गावामध्ये पूर्ण वर्षभरातील सण उत्सव परंपरा अशा आजचा जो कार्यक्रम आपण बघितलेला आहे याच पद्धतीने आम्ही सर्व कार्यक्रम साजरे करतात उत्साहाने आणि जल्लोषाने. तर आता सर्वांनी तर श्रीराम प्रभूबद्दल तर आपल्याला सर्वांनी माहिती दिली आहे, परंतु आजच्या ज्या कार्यक्रमामध्ये सर्व जे सहभागी झालेले आहेत आपले संस्थेचे सर्व
कार्यकारी पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच परिसरातील सर्व नागरिक या कार्यक्रमाला सहभागी झाले आणि तसेच आपले पत्रकार बंधू आपलाही याचं वाट आहे. तर आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपला आभारी व्यक्त करतो. चिंचपाडा गावातील नागेश्वर मंदिर समोरील चौकात श्रीरामाची प्रतिकृती उभारून दीप महोत्सव आणि फटाक्यांची आतिषबाजी करून श्रीरामाच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. शरद शिंदेसह करिश्मा मयेकर, आदिराज मीडिया, कल्याण, चिंचपाडा गाव.